नमस्कार. जागरऑनलाईन.com मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं आहे की अतिवृष्टीमुळे काय परिस्थिती निर्माण झाली. त्यानिमित्तानं जे पॅकेज जाहीर झालं त्या पॅकेजमधला पोकळपणासुद्धा आपण मांडला. आता आपण या आठवड्यापासून बिहारच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहोत, कारण बिहार एक महत्त्वाचं राज्य या देशातलं आहे. पण आर्थिक निकषाच्या आधारे जर पाहिलं तर सर्वच पातळीवरती बिहार हे मागासलेलं राज्य म्हणून गणलं जातं. बिहारच्या एकूण लोकसंख्येपैकी 33% लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली आजही राहते. बिहारमधले 83% लोक हे ग्रामीण भागात राहतात. 15-16% लोक फक्त शहरी भागामध्ये राहतात. आणि बिहारचा कोणताही निकष तुम्ही जर लावला, बेरोजगारीचा असो, आर्थिक विकासाचा दर असो, बिहारमधलं औद्योगिकीकरण असो, बिहारमधलं पायाभूत सुविधा निर्माण करणं असो, सर्वच पातळीवरती, किंवा बिहारमधल्या शेतीचं उत्पन्नाचा एकूण प्रमाण पाहिलं तर बिहार हे राष्ट्रीय सरासरीच्या पेक्षा खाली आणि इतर राज्यांच्या तुलनेत तर ते फारच खाली आहे. त्यामुळं बिहारची एकूण ही दयनीय अवस्था काय आहे हे आपण पाहणार आहोत. 1999मध्ये लोकसभा निवडणुका वार्तांकन करण्यासाठी मी केसरीतर्फे बिहारचा दौरा 12 दिवसांचा केला होता. त्यावेळेला मी पाहिलं होतं की बिहार पिछडा क्यों आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. या 26 तारखेपासून मी बिहारच्या दौऱ्यावर पुन्हा 10 दिवस जातो आहे. आणि बिहार गेल्या 35 वर्षामध्ये काँग्रेसमुक्त बिहार आहे. समाजवादी विचारांचे दोन्ही जनता दल तिथे गेली 35 वर्ष सत्तेवर आहेत. लालू प्रसाद यादव यांनी 15 वर्षे सत्ता भोगली. त्यांच्या सत्तेला जंगलराज म्हटलं जात होतं. त्यानंतर गेली 20 वर्ष नितीश कुमार यांचं सरकार तिथे आहे. या 35 वर्षामध्ये बिगर काँग्रेसच्या पक्षांना बिहारचा कशा पद्धतीनं विकास करता आला किंवा का करता येऊ शकला नाही याचा शोध आपण घेणार आहोत. आणि त्याच विषयावरती या आठवड्याचा जागर आपण लिहिलेला आहे. आपणाला हा जागर कसा वाटला याचा विचार करावा. पुढचा जागर जो असेल तो मी बिहारमधून लिहिणार आहे. आणि बिहारमधून अनेक पोस्ट तुम्हाला जागर ऑनलाईन.com वरती, फेसबुकवरती तुम्हाला पाहायला मिळतील आणि अनेक रिपोर्ट्स तुम्हाला पाठवले जातील. आपण ते फॉलो करावेत आणि आपल्याला या संदर्भात काय वाटतं ते सांगावं. नमस्कार.